आपली बायको 5च दिवस गॅस भरून आणू नका. तिचे सोमवार धरलेले ते सगळं उघडं पडतंय. डोळ्यात का खसाडं गेले का, मग धुपान फुकू फुकू डोळ्याचं धुपान झालं ना. 5च दिवस गॅस भरू नका. पण तुम्हाला सांगतो, सीतामाता असं कधी म्हटल्या नाही. तुम्हाला वाटत असेल महाराज एवढं कर्म वाईट आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण जय पावला, कर्मे रावण जय पावला, वियोग घाला सीता देवी कर्म देवाला सुद्धा चुकलं नाही. मग आम्हाला असं काहीतरी सांगा, आम्ही कर्म केल्याच्या नंतर त्याच्यातून आम्हाला चांगलं फळ भोगावं लागन, आम्हाला चांगलं फळ भेटल. जगद्गुरु तुकोबारायाने अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटिया, शुद्ध बीजा पोटी, क्या बात है. शुद्ध बीजा पोटी, 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 फळे रसाळ घुमट, फळे रसाळ घुमटी, फळे रसाळ घुमट, फळे रसाळ घुमट, हो मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, जीवानी अरे मुखी अमृताची वाणी, हा मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, हा शुद्ध पिता पोटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. वा, क्या बात आहे. तुम्ही असं प्रमाण झालं का टाळ्या वाजीचा, म्हणजे यांना बरोबर. ईद लोकांच्या लय जीवाव येतो. बांधावून भांडणं लागून द्या, हातात 2-2 दांडके नाही बसले तरी तिसरं बागलात घेऊन चालत. यांना बरं लागतं. ते किती कष्टानं त्यांनी एकाला निर्माण केली. टाळ्या वाजत जायचे प्रमाण झालं का. चला, तुकोबाराय म्हटले चांगलं फळ भोगायचंय तर अंतकरणामध्ये शुद्ध बीजाची लागवण करायला पाहिजे. आता मी एका जागेवरती काय म्हटलं, कुठेतरी शुद्ध बीजाची लागवड केली म्हणजे त्याचं चांगलं फळ माणसाला चाखायला खायला भेटतं, चांगलं फळ भोगायला भेटतं. आता कसं आहे, कधी कधी कीर्तनात वाच्यार्थ आणि भावार्थ लक्षात घ्यायचा. तुम्ही म्हणता महाराज वाच्यार्थ आणि भावार्थ म्हणजे काय,
कधी कधी काय असतं माहिती का, भावार्थ लक्षात घ्यायचा नाही, वाच्यार्थ लक्षात घ्यायचा. आणि कधी असं करायचं, वाच्यार्थ लक्षात घ्यायचा नाही, भावार्थ लक्षात घ्यायचा. आता कुठेतरी शुद्ध बीजाची लागवण करणं म्हणजे तुम्ही काय करता, उद्या काय ह्याचं तरी रोप घेता आणि तिकडं माळावर जाऊन लावता, तुम्ही म्हणता याचे फळं चाखायचेत आपल्याला. तसं नाही बरं का. नामस्मरण रूपी बीज अंतकरणामध्ये रुजायचं आणि आयुष्यात त्याचं फळ चाखायला भेटतं. मी सांगन तुम्हाला, मी आत्ता काय म्हटलं तुम्हाला, वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ, भावार्थ. काय झालं, एक सासू आई मुलीला काय म्हटली, तिच्या पल्लवी काय करायचं, 2 महिन्यावर तुझं लग्न आलंय. वाच्यार्थ आणि भावार्थ लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. 2 महिन्यावर तुझं लग्न आलंय. सासूबाई काही जरी म्हटली तरी तो एवढंच म्हणायचं, सासूबाई तुमचंच खरं आहे, सासूबाई तुम्ही करता तेच बरोबर आहे, सासूबाई तुम्ही म्हणता तेच खरं आहे. एवढंच म्हणायचं. सासूच्या पुढं अजिबात जायचं नाही. सासू म्हणन तसंच करायचं. कारण ती सासू आई शिकित होती, चांगले संस्कार देत होती, पण पोरगी हातमॅड होती. आईने काय सांगितलं होतं, एवढंच म्हणायचं. सासू काहीही म्हणली तरी पण सासूबाई तुम्ही करता तेच बरोबर आहे, सासूबाई तुम्ही म्हणता तेच खरं आहे, एवढंच म्हणायचं. पोरीचं लग्न झालं, नांदायला गेली, पोरगी धुवायला गेली आणि तिने सावता निरमा पुढा टाकला. सासू काय म्हणली, एवढा निरमा पुढा टाकीत असतात का? ती म्हणली, सासूबाई तुम्ही म्हणता तेच खरं आहे, सासूबाई तुम्ही करता तेच खरं आहे. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी हिने काय केलं, सगळी साखरच चहाला ओतून दिली. सासू म्हणली, एवढी साखर टाकीत असतात का? ही काय म्हणली, सासूबाई तुम्ही करता तेच बरोबर आहे, सासूबाई तुम्ही म्हणता तेच खरं आहे. तिसऱ्या दिवशी काय केलं, सासूने 10 भाकरी सांगितल्या, हिने 20 भाकरी केल्या. सासू म्हणली, इतक्या भाकरी करीत असतात का? ही काय म्हणली, सासूबाई तुम्ही करता तेच खरं आहे, सासूबाई तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. पण चौथ्या दिवशी काय झालं, सासूला झाला चिकनगुन्या. वाच्यार्थ आणि भावार्थ सांगतो तुम्हाला बरं का. सासूला चिकनगुन्या झाला आणि 2 महिने सासू एका जागेवर पडून होती. चिकनगुन्या झाल्याच्या नंतर कसे हाल असते ते ज्याला झाला त्याला विचारा. हा, कारण त्यांची ऐकून सांगतो, ती सासू कुठंच तिचं दुखणं नीट व्हायना. ती पोरगी तिची सेवा करू करू घायाळ झाली. आईने एवढंच म्हणायला सांगितलं होतं ना, सासूबाई तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, तुम्ही म्हणता तेच खरं आहे. ती सासू काय म्हणली या सोनाला, हा बा पल्लवी, आता मला काय वाटतंय, ह्या चिकनगुन्या पुढं अशी दोरी घ्यावा आणि फाशी घ्यावा. कळालं तुम्हाला? ही म्हणली, सासूबाई तुम्ही म्हणता तेच खरं आहे, सासूबाई तुम्ही करता तेच खरं आहे. वाच्यार्थ आणि भावार्थ लक्षात ठेवायचा. एक माणूस घोड्यावर चालला होता. घोड्यावर एका गावातून चालला तर त्याला लई मोठी गर्दी झालेली दिसली. ती गर्दी पाहिली तर एका माणसाला विचारलं, का हो ही गर्दी कशाची आहे? त्यांनी सांगितलं, ही गर्दी इथं आहे ना, नवीन मंदिर झालंय, भगवान बाबांचं मंदिर आहे. आज भगवान बाबाची वामन भाऊंची मूर्ती आहे आणि तिथं लोक दर्शन बारीला लागलेले आहेत, दर्शन बारीला. असं आहे का? म्हटला, मग काय करा, माझं घोडं आहे, याला लक्ष ठेवा, तो मी दर्शन घेऊन येतो. ह्यो दर्शनाला गेला, याचं घोडं पळून गेलं. ह्यो वापस आला, तो म्हणला, अहो घोडं सोडलं होतं ना तुमच्यापाशी? हा म्हणला, गेलं म्हणला पळून. आणि तुम्हाला लक्ष ठेवायचं सांगितलं होतं. ठुलन म्हणलं, जिथपर्यंत नजर पुरती तिथपर्यंत लक्ष ठेवलं म्हणलं. तसं शुद्ध बीजाची लागवण करणं म्हणजे अंतकरणात शुद्ध बीजाची लागवण करणं. त्याचं काय होतं, फळ चांगलं भेटतं. तू म्हणता मग महाराज कर्म चांगलं करायचं, त्याच्यासाठी अगोदर काय करावं लागेल, तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट तुम्हाला संगत चांगल्याची धरावं लागेल. संगत करावी सदा सज्जनाची, वा वा. संगत करावी सदा सज्जनाची, संगत करावी सदा सज्जनाची, संगत करावी सदा सज्जनाची. वा वा. सावली नसावी क्या बात आहे. कधी दुर्जनांची, सावली नसावी कधी दुर्जनांची, संगत करावी सदा सज्जनाची, संगत करावी सदा सज्जनाची, संगत करावी सदा सज्जनाची, संगत करावी सदा सज्जनाची. चांगलं कर्म केल्याशिवाय माणसाला चांगलं फळ चाखायला भेटत नाही. तू म्हणता महाराज मग संगत धरून चालेल का? तुम्हाला गुरुही त्याच क्वालिटीचा करायला पाहिजे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजीजे, तेने कृत्य कार्य होईजे, म्हणून मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोष येते.
चांगला गुरु जर तुम्ही केला तर चांगलं फळ भेटणार. आणि तुम्ही म्हणता मग चांगलं फळ लावले, चांगलं फळ भेटल्यावर काय होणार? चांगलं फळ भेटणं म्हणजे तुम्हाला भगवत प्राप्ती होणं. आणि हे जीवन कुठपर्यंत अपूर्ण आहे? जोपर्यंत भगवत प्राप्ती होत नाही तोपर्यंत अपूर्ण आहे. मी सांगत तुम्हाला, माऊली म्हणतात देवळाची या कामा कळसू, शिखराचं काम कलशरोहण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अपूर्ण. परमगंगेशी सिंधू प्रवेशू, नदीचं पूर्णत्व जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. सुवर्ण शुद्धी कसू 16वा जायचा, सोन्याचं पूर्णत्व 16वा कस लागत नाही तोपर्यंत. तसं या जीवनाचं पूर्णत्व जोपर्यंत भगवत प्राप्ती होत नाही तोपर्यंत. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, तुकोबारायांनी 4 वाक्य सांगितले. कधी कधी काय होतं, बी शुद्ध असतं पण फळ अशुद्ध असतं. 4 वाक्य लक्षात ठेवा. बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, बी अशुद्ध आहे पण फळ शुद्ध आहे. तिसरं वाक्य, बी ही अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. आणि चौथं वाक्य, बी ही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. विठाला तुम्ही म्हणता महाराज आम्हाला फोडून सांगा. पहिलं वाक्य आहे, बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे. भगवान श्रीकृष्णाचं आडनाव काय हो? हा, देशमुख. कोण काय म्हणलं? यादव. बरोबर. भगवान श्रीकृष्ण रूपी इथं फळ आहे, बी आहेत. आणि लालू प्रसादचं आडनाव काय? ह्यो जर त्यांच्या कुळातला असला तर बी अशुद्ध, फळ अशुद्ध. बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध. हा, पहिलं वाक्य झालं. दुसरं वाक्य काय आहे? बी अशुद्ध आहे पण फळ शुद्ध आहे. हिरण्यकश्यप रूपी बी आणि प्रल्हाद रूपी फळ. तिसरं वाक्य आहे, बी ही शुद्ध, बी ही अशुद्ध आणि फळ ही अशुद्ध. धृतराष्ट्र आणि दुर्योधन. चौथं फळ आहे, बी ही शुद्ध आणि फळ ही शुद्ध. सांगा बरं. विठ्ठल पंत रुक्मिणी माता रूपी इथं बी आहेत आणि माऊली ज्ञानोबा राय रूपी फळ आहेत, दोन्हीही शुद्ध. विठाला तुकोबारांनी सांगितलं फळ पाहिजे ना, कर्म चांगलं करा. हा, तुम्हाला सांगतो, देवावरती प्रेम करायचं शिका. माणसं आता काय झालंय, हल्ली हल्ली माणसं माणसावर प्रेम करीत नाही, देवावर कधी करायचे? माणसावर प्रेम करीत नाहीत. भागवतातलं उदाहरण आहे, राधेनं कृष्णाला सांगितलं, कृष्णा आपण एवढं प्रेम करतोय एकमेकावर, मग तुम्ही माझ्या बरोबर लग्न का करत नाही? कृष्णाचं उत्तर ऐका. भगवान श्री कृष्ण काय म्हणले, राधे लग्न हे 2 जीवाचं होत असतं. देवही आपल्याला आपलं म्हणतो बरं का. फक्त देवाला आपण माझा देव म्हणायचं शिका. देव सुद्धा तुम्हाला माझंच म्हणतो, पण त्याच्यासाठी आपण देवाला पाहिजे तशी. देव येडा नाही. देशी तेव्हा घेशी आईसा असं शी उदार. देव लई उदार आहे पण अगोदर घेतो. देवाची मायावनी सवय. राधेनं विचारलं लग्न का करत नाही, तर देव म्हणले इथं तुझा आणि माझा जीव एकच आहे. देवावर प्रेम करायला शिकाय. काय झालं, माणसं माणसावर प्रेम करत नाहीत. तुम्हाला उदाहरण सांगन मी. जावयाचा सासऱ्याला फोन आला, सासरे बा मी मुंबईवरून उद्या 1:30च्या गाडीने शिरूरला येत आहे. आता पहिल्या गोष्टीतलं सांगतो बरं का. पहिल्या काळात गाड्या नव्हत्या, मोटरसायकली नव्हत्या. मी उद्याच्याला येत आहे, बाळूला शिरूरमध्ये बैलगाडी घेऊन पाठवून द्या. जावयाचा फोन आला. सासऱ्यांनी सकाळी सकाळी बाळू सांगितलं, बाळू बैलगाडी झुप आणि शिरूरला जावयाला आणा जा. बाळू बिगर भाकरीचा उठला, बैलगाडी झुपिली, शिरूरला गेला. दुपारची 1 वाजली, 2 वाजल्या, 4 वाजल्या, 5 वाजल्या. बाळूनी तिथं बैल सोडले होते रस्त्याच्या कडीला आणि चिऱ्या वाचला होता. बैलाला भाकर नाही, बैलाला वैरण नाही, बाळूला भाकर नाही, अंदाजीचा पत्ता नाही. बाळूनी बैलगाडी झुपली, पुन्हा बाळू वापस आला. पुन्हा त्या दिवशी संध्याकाळी दाजीचा फोन, हा सासरे बा आज काही कारणानिमित्त माझी गाडी हुकली, मी उद्याच्याला 1 वाजता येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी बाळूचा बाप, बाळू गाडी झुप, दाजी यायला लागलेत. बाळूनी बैलगाडी झुपली, बाळू शिरोडला गेला, रस्त्याच्या कडीला बैलगाडी सोडली, बाळू चिऱ्या वाचला. 1 वाजल्या, 2 वाजल्या, 4 वाजल्या, 5 वाजल्या. बैलाला वैरण नाही, बाळूला भाकर नाही, दाजीचा पत्ता नाही. बाळूनी बैलगाडी झुपली, पुन्हा आला बाळू इथं तागडगाव. पुन्हा त्या दिवशी संध्याकाळी जावायचा फोन, मामा आज काही कारणानिमित्त येणं नाही झालं, उद्या 1 वाजता मी शिरोडला येतो, बाळूला पाठवून द्या.
बाळू पुन्हा सकाळी उठला, बैलगाडी झुपिली. बाळू शिरूडला गेला, रस्त्याच्या कडीला बैलगाडी सोडली. 1 वाजल्या, 2 वाजल्या, 4 वाजल्या, 5 वाजल्या. दाजीचा पत्ता नाही, बैलाला वैरण नाही, बाळूला भाकर नाही. बाळूनी गाडी झुपली, पुन्हा बाळू घरी आला. पुन्हा त्या दिवशी संध्याकाळी जावयाचा फोन आला. हा आता काय करतो सासरे बाबा, मी उद्या 1 वाजता नक्की होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळूचा बाप फक्त म्हणला बाळू. हे म्हणला, हा बघ बाबा, बाळून खेळू नाही म्हणला. ते बैल गाडी तुमचा जावाय तुम्ही माणसाव. माझ्या शबरीनं 140 वर्ष भगवान प्रभू रामचंद्राची वाट पाहिली. देवाला आपलं म्हणायचं शिका. माणसानं माणसावर प्रेम करायला पाहिजे बरं का. मी म्हटलो होतो तुम्हाला, मी तुम्हाला राजकारण सांगणार आहे. आता अगोदर सांगतो, जावातलं राजकारण सांगतो तुम्हाला. हा हा हात जोडून विनंती आहे बरं का माय बहिणींना माझ्या. तुम्ही 2 घरच्या दोघी असता, तुमचे विचार पटणं ही साहजिक गोष्ट आहे. विचार नाही पटणं साहजिक गोष्ट आहे. कधी विचार पटतात, कधी विचार पटत नाहीत. पण एक लक्षात ठेवा, तुम्हीच काय नवसाच्या झालेल्या नाहीत. आता आज मी यांच्याकडून बोलणार, मी यांच्या पार्टीचा आहे. हा रात्री तुमची पार्टी झाली, उद्या तुमचीच पार्टी. आज आपण यांच्या पार्टीचे, तुम्हीच काय नवसाच्या नाहीत. ज्या मायबापांनी आपल्या पोटच्या मुलांना लहानाचं मोठं करण्यासाठी जीवनात किती ठेचा खाल्ल्या असत्या, किती लोकांचे सालं घातले असतील, आणि त्या लेकरांना मोठं केलं असतं. आणि लग्न झाल्याच्या नंतर जर तुमच्यामुळं माय बापातून ते लेकरं जर आयुष्याचे वेगळे होत असतील, तर तुमच्या इतक्या महापापी तुम्हीच असतात. सांगतो तुम्हाला मी. तुम्हाला वाटतं आपले आईबाप सुखात राहावा, तसं ज्याच्या नावाचं तुम्ही कुंकू लावता ना, त्याच्यासाठी त्याच्या आईबापांनी काय काय कष्ट केलेले असते ते एकदा विचार करा. तुम्हाला 3 पराती, 3 तांब्या, 3 गालास झाले दिले म्हणजे तुम्ही वाटतं मी झाले यांचे बाप पार. पण त्यांचा कधीतरी विचार करता. आणि एक लक्षात ठेवा, स्वतंत्र निघल्याच्या नंतर मोठा मुलगा एका खोलीत राहतो, छोटा मुलगा एका खोलीत राहतो, आणि ते मायबाप लोकांचे सालं घालून एका तुराट्याच्या कुडामध्ये राहत असतात. आयुष्यभर लोकांनी केले, लोकांचे सालं घातलेले, आयुष्यभर लोकांच्या रानात कष्ट केलेलं त्यांची ती पावती असते. आणि तुमच्यामुळं जर ह्या गोष्टी होत असत्याल तर तुम्ही स्वतः विचार करा बरं का. म्हणून सांगतो, माणसावर प्रेम करायचं शिका. एकदा माणूस गेला, विषय संपला. तुमच्या संपत्तीला, गाडीला, बंगल्याला कोणी चाटत नाही. लोक पैसा कमायला सध्या ढिलेच पडत नाहीत. मग एकमेकाचा जीव गेला तरी पण चालत नाही. एक गीत आहे तुम्हाला सांगतो. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आया हुए तू, क्या लेके जाएगा, खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है ओ दूसरा ही खाएगा, दूसरा ही खाएगा. तूने जो कमाया है ओ दूसरा ही खाएगा. म्हणून दादा, माणसावर प्रेम करा शिका. तुम्हाला वाटत असताना आपली श्रीमंती लोकाला दिसावा, तुम्हाला वाटत असेल आपली संपत्ती लोकाला दिसावा. श्रीमंती कशावर मोजायची सांगू तुम्हाला एका वाक्यात. तुमच्यावर संकट येऊ द्या, तुमच्यावर एखादं दुःख येऊ द्या, तुमच्या डोळ्यात अश्रू येऊ द्या, ते अश्रू पुसायला किती जण येतात ते माणसं मोजा, त्याच्यावर तुमची श्रीमंती अवलंबून आहे. लोक सध्या काही सुचत नाही पैसे वाचून. महाराज, आळंदीच्या ठिकाणी मी सांगतो, गुंठा मंत्री आहेत तिकडे. 1 गुंठा विकला तर 20-20 लाख रुपये येतात. 1000 एकरवाला माणूस होता. कालची घटना सांगतो तुम्हाला. गोल्डन मॅन, गाळ्यात जवळजवळ 2 किलो सोनं होतं. गाडीवरल्या ड्रायव्हरनीच गोळ्या घालून मारला. कोणासाठी कमवून ठेवता? माझ्या भगवान बाबांनी, माझ्या वामन भाऊंनी तुमच्या आमच्यासाठी घराचा त्याग केला, तुमच्या आमच्यासाठी या समाजाचा त्रास सहन केला, आणि तुमच्या आमच्यासाठी एवढं मोठं हे बीज रोवून ठेवलं. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे.
सावरकरांचं उदाहरण सांगाल तुम्हाला. सावरकरांना ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस सावरकरांच्या बायको सावरकरांना भेटायला गेल्या आणि सावरकर त्यांच्या बायकोला माई म्हणायची, एवढ्या पवित्र होत्या त्या. माई म्हणायचे. माई जेलमध्ये भेटायला गेल्या. सावरकरांच्या हातात बेड्या होत्या, सावरकरांच्या पायात बेड्या होत्या. हे चित्र माईंनी पाहिलं आणि माई रडायला लागल्या. लक्ष देऊन ऐका बरं का. माई रडायला लागल्या. सावरकरांनी सांगितलं, माईला, माई डोळे पुसा. तुम्हाला माहिती आहे माई, माझ्या आईनं माझं सावरकर नाव का ठेवलंय? त्या म्हणल्या, नाही ना माहित, मला सांगा ना. सावरकर म्हणाले, अगं, ज्याचे कर या जगाला सावरू शकतात तो सावरकर होत असतो. गावात फिरणारा आणि बिड्या वडिणारा सावरकर होत नसतो. माईला डोळे पुसायला लावले. सावरकर म्हणले, माई रडायला काय झालं तुला? माई म्हणाले, मला एका गोष्टीचं वाईट वाटतं. ज्या वयात तुम्ही बायको बरोबर बसून प्रपंच करायचा, ज्या वयात तुम्ही मुलाबरोबर बसून 2 घास खायचे, त्या वयात आज तुम्ही सजा भोगता, त्याचं मला वाईट वाटतंय. सावरकर म्हणाले, मग माई, पशु पक्षी आहेत, घरटे बांधतात, त्यांचा प्रपंच कुणी मोडत नाही. तुझा माझा प्रपंच तर साक्षात भगवंतानं निर्माण केलेला आहे. आपला प्रपंच कोण मोडणार? नाही ना. बायको या नात्यानं मला वाईट वाटतं. सावरकरांचं वाक्य ऐका बरं का. सावरकर म्हणतात, माई, तुला जर वाईट वाटत असेल तर माझ्या 2 प्रश्नाची उत्तर दे. माई म्हटल्या, कोणते प्रश्न आहेत? मी जेलच्या बाहेर होतो, लाखो लोकांचे कुटुंब उघड्यावर पडले होते, लाखो लोकांचे कुटुंब उपाशी मरत होते, म्हणून मी जेलमध्ये सजा भोगतोय. आणि जेलमध्ये सजा भोगायला आल्याच्या नंतर लाखो लोकांचे प्रपंच सुखानं 4 भिंतीच्या आत जगतायत, लाखो लोकांचे कुटुंब 4 घास आनंदानं खातायत. माई, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. मी आत राहिलो तर लाखो लोकांचे कुटुंब उघड्यावर पडतील, आणि मी जर बाहेर आलो तर लाखो लोकांच्या कुटुंबाचा नाश होईल. सांग माई, मी आत राहू का बाहेर येऊ? त्या बायकोचं उदाहरण ऐका, माईचे शब्द ऐका. माई म्हटल्या, माझ्या एकटीच्या प्रपंचामुळे जर लाखो लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त होत असतील तर मी माझ्या प्रपंचावर आज तुळशीपत्र ठेवायला तयार आहे. याला म्हणायचं प्रेम. म्हणून प्रेम करायला शिका. तुम्ही म्हणता, महाराज आम्हाला कळालं, प्रेम करायचं शिका, इथपर्यंत कळालं. अगोदर तुम्ही सांगितलं कर्म चांगलं कळा, हा फळ चांगलं भेटल. नेमकं फळ कोणतं भेटल? तर जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला 4 प्रकारची फळं देतात. त्याच्यात पहिल्या प्रकारचं फळ आहे अभंगाच्या 2ऱ्या चरणात, मुखी अमृताची वाणी.